जय भीम मित्रांनो, आज आपण एका अशा शब्दाबद्दल बोलणार आहोत जो फक्त शब्द नाही, तो क्रांती आहे. तो शब्द म्हणजे मूकनायक. मूकनायक म्हणजे नेमकं काय, आज आपण जाणून घेऊयात. मूक म्हणजे ज्यांचा आवाज दाबला गेला आहे. नायक म्हणजे नेता, म्हणजेच ज्यांचा आवाज कोणी ऐकत नव्हतं. त्या शोषित, वंचित, दलित लोकांचा नेता म्हणजेच मूकनायक. मित्रांनो, ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात बहुजन समाजाची अवस्था फार वाईट होती. शिक्षण नाही, अधिकार नाही आणि बोलायचं तर कोणी ऐकायलाच तयार नाही. लोक होते पण आवाज नव्हता. हक्क होते पण मिळत नव्हते. दुःख होतं पण ते व्यक्त करता येत नव्हतं. आणि अशा काळात एक माणूस आपल्यासाठी उभा राहिला, तो म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 31 जानेवारी 1920 रोजी बाबासाहेबांनी एक साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं. त्याचं नाव होतं मूकनायक. हे वृत्तपत्र नव्हतं, तो होता दबलेल्यांचा आवाज, महिलांचा हक्क. त्या पेपरमधून बाबासाहेबांनी जातीभेदावर लिहिलं, अन्यायावर प्रहार केला, शिक्षणाचं महत्त्व सांगितलं आणि बहुजन समाजाला विचार करायला शिकवलं. लोक म्हणू लागले, हा माणूस आमच्यासाठी बोलतोय. ज्याचं कोणीच नव्हतं त्याचे हे आहेत आपले बाबासाहेब आंबेडकर. तेव्हापासूनच लोकांनी बाबासाहेबांना सन्मानाने एक नाव दिलं, ते म्हणजेच मूकनायक, मूक लोकांचा नायक. मित्रांनो, बाबासाहेबांनी कधी स्वतःसाठी लढा दिलाच नाही. ते नेहमी म्हणायचे, मी नाही, माझा समाज महत्त्वाचा आहे. त्यांनी आवाज दिला शेतकऱ्यांना, कामगारांना, स्त्रियांना आणि सर्व वंचित लोकांना. आज आपल्याकडे संविधान आहे, मतदानाचा अधिकार आहे, शिक्षण आहे, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सगळं सहज मिळालं नाही, त्यामागे मूकनायकाची लढाई आहे. शेवटी एवढंच म्हणेन की आज आपण बोलू शकतो कारण कधीतरी एक माणूस मूक लोकांसाठी बोलला. तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपला मूकनायक. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.